आजची स्टोरी सुरू होते नंदुरबारपासून. थोडंसं 5 वर्ष अलीकडे जाऊ आणि त्यानंतर घटनाक्रम तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. एक मुलगा एक मुलगी असतो, एकाच कॉलनीतल्या एका लेनमध्ये राहायला असतात. दोघंही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात आणि त्यानिमित्ताने अभ्यासाच्या निमित्ताने इकडे तिकडे भेटत असतात, एकमेकांना ओळखत असतात आणि मग प्रेमात पडतात. प्रेमात पडल्यानंतर अफेअर अर्थात सुरू होतं आणि नंतरच्या काळामध्ये गोष्टी वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. कशा तर मुलगा काय फार त्यानंतरच्या काळात MPSC वगैरे या गोष्टी सिरियसली घेत नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असतो, पण 1-2 अटेम्प्ट दिल्यानंतर वैतागतो. BSc झालेला असतो, काय ते दुसरं पोटापाण्याचं बघितलं पाहिजे असं म्हणतो. आणि या सगळ्यामध्ये मुलीलाही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी लागते आणि ती लागल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मागे पडतो. पण वडील मात्र तिचे प्रचंड हुशार. वडील म्हणतात पोरगी सरकारी अधिकारी झाली पाहिजे, म्हणून एका म्युच्युअल थ्रू एका क्लासेसकडे सेटिंग लावतात. संबंधित क्लासेसवाला इथे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे क्लासेस आहेत आणि त्याच्या नंदुरबारमधल्या अभ्यासिकेत ही मुलगी जाऊ लागते. नंदुरबारमधल्या अभ्यासिकेत जाऊ लागते. ऑलरेडी एका ठिकाणी नोकरी करत असते, पण सरकारी नोकरीचं स्वप्न मात्र पूर्ण झालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि नंतर ज्यावेळी ह्या दोघांचं अफेअर इतकं पुढे पुढे येतं आणि ॲट द एंड जेव्हा ब्रेकअपपर्यंत विषय येतो, त्या ब्रेकअपमधून कळतं की महाराष्ट्राच्या MPSCचा म्हणजे महाराष्ट्र राज्य जो आयोग आहे त्या आयोगाच्या MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या अन्न औषध प्रशासन विभागाचा पेपर फुटला आहे. आणि ब्रेकअपमधून बाहेर आलेली ही गोष्ट नक्की कशा पद्धतीने घडते, नक्की ह्याच्यामागे काय काय एलिमेंट्स वर्कआउट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय पेपर फुटला हे शेवटपर्यंत कसं कळतं, या सगळ्या गोष्टीची आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आयोगाने हे मान्य केलं, ते परिपत्रक मी आता सोबत आणलेलं आहे की पेपर एकाच व्यक्तीला मिळाला होता आणि आजची स्टोरी त्याच व्यक्तीच्या संदर्भातली आणि याच व्यक्तीसोबत सुरू असलेल्या प्रेम कहाणीची. आणि पेपर कसा फुटला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% मिळेल. नमस्कार, मी ओमकार. पुणे मेट्रो या मुंबई तकच्या आपल्या शोमध्ये तुमचं स्वागत. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं नंदुरबारपासून सुरू करूयात, परत एकदा तिकडेच जाऊयात. एकाच लेनमध्ये दोघं जण राहायला प्रेमात पडतात. प्रेमात पडल्यानंतर अफेअर सुरू असतं, सगळ्या एक गोष्टी पुढे जातात. पण होतं असं की मुलीच्या वडिलांची आणि मुलीची सरकारी नोकरीची इच्छा मात्र काही जात नाही. मग आता अभ्यासातून होत नाही, मग असं करायचं. मग विषय येतो सेटिंगचा आणि सेटिंगसाठी हा क्लासवाला भेटतो म्युच्युअल एका फ्रेंड थ्रू. मुलीचे वडील शिक्षक, त्यांचा आणखी एक फुटबॉल कोच मित्र, ज्या फुटबॉल कोचचा हा क्लासवाला मित्र. आता हा जो फुटबॉल कोच असतो हा त्यांची ओळख करून देतो आणि ते म्हणतात की यावेळी जो पेपर येणार आहे, म्हणजे बघा 2016ला परीक्षा झाली, आत्ताची जी फूड अँड ड्रग्सची जी निरीक्षकाची परीक्षा आहे PIची ती, त्यानंतर 10 वर्षांनी जागा निघाल्यात आणि 10 वर्षांनी जागा निघाल्यानंतर म्हणजे 2026ला जेव्हा मार्चमध्ये हा पेपर होणार होता 22 तारखेला, त्याच्या आधीच हा पेपर फुटतो. ही काय करू लागते मुलगी, ही त्या अभ्यासिकेत जाऊ लागते. ऑलरेडी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी मिळालेली असते, पण सरकारी नोकरी करायची असते आणि तिला कळतं तिथे गेल्यानंतर की अरे सरकारी नोकरी असल्यानंतर फार्मास्युटिकल कंपन्यांचे अधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह कशा गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसमोर बॅग घेऊन बसलेले असतात. मग काय होतं की ती परत एकदा या सगळ्यामध्ये येते आणि परत एकदा त्या स्पर्धा परीक्षांच्या प्रोसेसमध्ये येते. संबंधित अकॅडमीची नंदुरबारमधली अभ्यासिका आहे, त्या अभ्यासिकेत ती जाऊ लागते. आता अभ्यासिकेत जाऊ लागल्यानंतर हा मित्र तिचा तेव्हा पण असतोच. हाईमधल्या काळात त्याचा मूड्स अप्स अँड डाऊन असतात, तर आता नाही होते तर दुसरं काय करायचं वगैरे असं सगळं चालू असतं. म्हणजे तो पुण्याला पण येतो, म्हणजे तो काही दिवस मालेगावला असतो, मग नंदुरबारला पण असतो. सो असं सगळं त्याचं पण सुरू असतं. पण मुलीच्या वडिलांकडून हे कन्फर्मेशन मिळतं की यावेळेसचा जो या निरीक्षक पदाचा पेपर आहे तो आपल्याला मिळणार आहे. त्यासाठीचं डील काय, 5 लाख रुपये ॲडव्हान्स आणि नंतरचे उरलेले जे काही पैसे यायचे असतील ते डील ठरलेलं असतं. 20 तारीख उजाडते. आता बघा, हे डील मुलीला माहिती असतं आणि मुलीला हे सांगण्यात आलेलं असतं की तुला क्वेश्चन पेपर आम्ही पाठवू, पण तो तू तोंडपाठ करायचा आणि तेवढ्या काही वेळानंतर आम्ही तो तिथून डिलीट करून टाकू, हे तिला सांगण्यात येतं. ती काय म्हणते की पेपर तर आपल्याला येणार आहे, आता या पेपरमधले समजा प्रश्न नाही आले तर आपल्याला माहिती पाहिजे की हा पेपर आपल्याकडे राहायला पाहिजे. म्हणून ती बॅकअप प्लॅन म्हणून काय करते की आपल्या मोबाईलमध्ये नको आपण सापडू, ती तिच्या या बॉयफ्रेंडला पेपर्स पाठवून देते आणि त्याला म्हणते की तुझ्याकडे बॅकअपसाठी ठेव. आता 20 तारखेला बघा, 20 तारखेला पेपर फुटतो. मी मुद्दाम क्रोनॉलॉजी लिहून आणलेली आहे. त्याच्या आधीच 5 लाख रुपये ॲडव्हान्स गेलेले असतात आणि जो मूळ पेपर असतो या सगळ्यामधला तो बाय हँड नंतर देण्यात येणार असं सांगण्यात आलेलं असतं. पण तसं होण्याच्या ऐवजीच तो तिला एका ॲपवरती पेपर येतो आणि तिला सांगतात की एवढा हा पेपर तू प्रश्न चेक करून घे, आम्ही डिलीट करणार आहोत आणि
उद्या जर काय झालं तर सापडू नये म्हणून ती काय करते, ती तो डाउनलोड करण्यापेक्षा ती फॉरवर्ड करून ठेवते तिच्या बॉयफ्रेंडला. आता हा बॉयफ्रेंड पण कंप्लेंट होता आणि ते काय घडलं मी तुम्हाला नंतर सांगतो, समजून घ्या. 20 तारखेला संबंधित व्यक्तीचं म्हणजे ही जी मुलगी पेपर देणार असते, जिच्या वडिलांनी सेटिंग लावली, तिने सेटिंग लावली, ती आणि हा जो अकॅडमीवाला माणूस आहे, या दोघांचं बोलणं होतं. याच दिवशी ती तो पेपर पुढे पाठवून देते कुठे, तिच्या बॉयफ्रेंडला. मग 22 तारीख उजाडते. 22 तारखेला तिचा पेपर होतो, 12 वाजता काहीतरी पेपर संपतो. 12:28 ती तो अकॅडमीवाला जो माणूस आहे ज्याने पेपर दिला त्याला फोन करते. त्याला म्हणते 100 पैकी 90 प्रश्न ऑप्शन सहित सेम आले, ऑप्शन्स पण त्याच पद्धतीने आले आणि त्यातले मी 78 सोडलेत. बरं, डील आधी काय झालेलं असतं की बाबा सगळेचे सगळे आले तरी तुम्ही ते सोडवू नका, नाही तर डाऊट येईल. त्यामुळे जेवढं तुम्हाला पासिंगसाठी इम्पॉर्टंट आहे, ज्यात तुम्ही क्वालिफाय होताय तेवढे तुम्ही सोडवा. मग ती त्याला काय सांगते की 100 पैकी 90 प्रश्न सेम आले, त्यातले मी 78 सोडवले आहेत आणि बाकी मी तुक्का मारून आली आहे. आता ऑप्शनसहित सगळे सेम असतात. हे सगळं क्लिअर झाल्यानंतर 12:28 तिचं आणि त्या माणसाचं बोलणं होतं. इथपर्यंत सगळ्या गोष्टी नीट असतात. आता समजून घ्या, 23 जुलैला सगळ्याचा निकाल लागणार असतो. मार्च महिन्यात एक्झाम झालेली असते. पण या दरम्यान 2-3 गोष्टी होतात. गोष्ट एक होते ते म्हणजे संबंधित मुलीची तिच्या बॉयफ्रेंडसोबत भांडणं होऊ लागतात. बरं, तिने बॅकअपसाठी त्याला पेपर पाठवलेला असतो. बघा, भांडणं कोणत्या कारणावरून होऊ लागतात या सगळ्यामध्ये असं होतं की तिला माहिती असतं की यावेळीच्या अटेम्प्टमध्ये ती अधिकारी होणार आहे. आता फक्त इंटरव्ह्यूचा विषय सगळा जो आहे तोच राहिलेला होता आणि तिथे सुद्धा तिची सेटिंग होती. त्यामुळे आपण तर आता अधिकारी होणार आहे. घरच्यांना पण हे क्लिअर होतं. बरं, घरच्यांना आधी या दोघांना एकत्र पाहिलेलं असताना एकदा पकडलेलं पण असतं. त्यामुळे घरच्यांना हा पोरगा नसतो पाहिजे. आता आपली पोरगी अधिकारी होणार आहे म्हटल्यानंतर आपण लग्नासाठी स्थळ बघताना कोणतरी अधिकारी किंवा मोठ्याच घरचं बघू, हा कशाला पाहिजे. या सगळ्या नादातून ती त्याच्या मागे लागते की माझ्या घरचे आता मला स्थळ शोधायला सुरुवात करणार आहेत आणि आता मी अधिकारी होती. बरं, ती त्याला सांगते बरं का की आता मी अधिकारी होणार आहे. त्यामुळे असं काहीतरी आणि ह्या सगळ्या नादामध्ये त्या दोघांची भांडणं व्हायला सुरुवात होते. 22 मार्च ते 23 जुलैचा जो निकाल लागणार तोपर्यंतचा सिक्वेन्स बघा. आता यांची मधल्या काळात भांडणं होऊ लागतात, त्यांच्यामध्ये दुरावे होऊ लागतात आणि त्याच काळात गंमत काय होते की या सगळ्या प्रकरणामधला जो गांगुर्डे आहे, मूळ कंप्लेंट ज्याने आयोगाकडे कंप्लेंट केलेली होती, ज्याच्या तक्रारीवरती मुंबईची क्राईम ब्रांचने तपास केला आणि मग त्याच्यामध्ये सापडलेला आहे की पेपर एकाकडे गेलेला होता. आता होतं काय समजून घ्या. या गांगुर्डेने असाच एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ तयार केलेला असतो. हा पण परीक्षेला बसलेला असतो. याला पेपर टफ जातो. हा काय टाकतो, पेपर होऊन जातो. पण त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी जेव्हा गोष्टी पुढे येतात तेव्हा हा काय टाकतो, हा एक ग्राउंड तयार करतो आणि त्या ग्राउंडवरती तो असं म्हणतो की कॅटेगरी वाईज लिस्ट लावलेली जर आहे असं आयोगाचं म्हणणं आहे, तर त्यांनी मार्क्स दिलेले का नाही आहेत. जर मार्क्स दिलेले नाही आहेत तर कोणत्या बेसिसवरती आयोगाने पुढचे जे कोणी कॅन्डिडेट सिलेक्ट झाले त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोललं आहे. हा ग्राउंड त्याचा असतो आणि त्या ग्राउंडवरती तो एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि टाकून देतो. आता 2 गोष्टी समांतर चाललेल्या असतात. गोष्ट क्रमांक 1, ही मुलगी आणि हिचं बॉयफ्रेंड या दोघांमध्ये भांडणं चाललेली असतात आणि त्याला असं दिसत असतं की अरे इतके दिवस सगळं नीट होतं, आता ही अधिकारी बनून लागली तर ही मला डावलू लागली आणि ही म्हणते माझ्याशी लग्न नाही करणार आणि आमच्यामध्ये आता ब्रेकअप होऊ लागलं आहे. आता त्यांच्यामध्ये मधल्या काळात त्या 2 महिन्यामध्ये ब्रेकअप होऊन जातं. मग हा जो कोणी बॉयफ्रेंड असतो हा शोधत असतो की अरे आपण आता काही केलं पाहिजे पण ह्याचा बदला घेतला पाहिजे आणि काही झालं तरी ही पोरगी अधिकारी नाही झाली पाहिजे, हे त्याच्या डोक्यात असतं. कारण त्याला माहिती की हिने सेटिंग लावून हा कार्यक्रम केला आहे. आता पुढचं गंमत सांगतो. 2 गोष्टी समांतर काय घडत असतात. हा गांगुर्डे आणि संबंधित मुलाचा काही संबंध नसतो, जो तिचा बॉयफ्रेंड येतो. पण गांगुर्डे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि तो म्हणतो कॅटेगरी वाईज लिस्ट लावली तर तुम्ही मार्क्स डिस्प्ले केले पाहिजेत. जर मार्क्स नाही डिस्प्ले केले तर कोणत्या बेसिसवरती पोरांना तुम्ही इंटरव्ह्यू कॉल केलेत. आता हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल होऊ लागतो आणि हा जो नंदुरबारचा पोरगा आहे त्याला तो व्हिडिओ सापडतो आणि तो इंस्टाग्रामवरती या गांगुर्डेला कॉन्टॅक्ट करतो. तोपर्यंत गांगुर्डेचा व्हिडिओ व्हायरल होतो. हे प्रश्न सगळ्यांना पडतात आणि संबंधित मुलगा आणि गांगुर्डे हे दोघं ठरवतात की आपण कंप्लेंट देऊ. हे दोघं पुण्यात भेटतात. आता हे दोघं भेटतात, हे दोघं जातात FDAच्या ऑफिसला. बरं, FDA त्यांना म्हणतं की अरे यात आमचा काही संबंध नाही आहे, एक्झाम जरी आमची असली तरी ती कंडक्ट आयोग करतं, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही आहे. मग हे दोघं ह्या सगळ्यामध्ये कन्सर्न रेज करतात आणि कंप्लेंट दाखल करतात. आता समजून घ्या, मधल्या काळात आयोगाने काय स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही जी आमच्याकडे तक्रार या सगळ्या प्रकरणात आली होती पेपर फुटी संदर्भात, ती तक्रारीचं ज्याने दाखल केली त्याच्यासोबत आम्ही त्याला त्याकडून लेखी लिहून घेतलं
लेखी देताना त्याने काय म्हटलं की मी सहज चेष्टेमध्ये, चेष्टा शब्द वापरला बरं का आयोगाने, पण मी चेष्टेमध्ये एक सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि त्यानंतर मी तुम्हाला तक्रार जी दिली होती ती पण चेष्टेमध्ये दिली होती. तसं काय माझ्याकडे एव्हिडन्सेस नाही आहेत, तर तुम्ही याचा जो काय कॉग्निझन्स घेतलेला आहे तो सगळं ठीक आहे, पण मी ती तक्रार मागे घेतो. आयोग प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट करतं, समजून घ्या. आयोग प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट करतं आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये या आयोगाने या गोष्टी डिक्लेअर करतं की आमच्याकडे जो काही पेपर फुटी संदर्भात तक्रारी आल्या होत्या किंवा मुलं जे काही प्रश्न रेज करतायत त्याचा जो मूळ कंप्लेंट आहे त्या कंप्लेंटनेच तक्रार मागे घेतलेली आहे. आणि तो असं म्हणतो की त्याने चेष्टा म्हणून केलेलं होतं, त्यामुळे आमच्यावरती जे काही आयोगाच्या जे काही ट्रान्सपरन्सीवरती आणि इंटिग्रिटीवरती आरोप केले जात आहेत ते आरोप तथ्यहीन आहेत. आता गांगुर्डे म्हणतो की अरे हा तर तक्रार द्यायला तयार होता, अचानक असं काय झालंय की ह्या सगळ्यातून बॅकआउट झाला. मग गांगुर्डे म्हणतो की माझ्याकडे तर त्याने पाठवलेले सगळे चॅट्स आहेत. तिला आलेला पेपर हा तिने त्याला पाठवला होता, हा त्या मुलाने गांगुर्डेला पाठवून ठेवला होता, जो तिचा बॉयफ्रेंड होता तो. मग ते गांगुर्डेकडे होते. दुसरं म्हणजे या दोघांचे चॅट्स होते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीचे आणि बॉयफ्रेंडचे या दोघांचे चॅट्स सुद्धा काही स्क्रीनशॉट्स होते जे गांगुर्डेला पाठवण्यात आलेले होते. मग या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताच जो कंप्लेंट आहे तो जातो आणि कंप्लेंट देतो. या सगळ्या प्रकरणात 23 जुलैला निकाल लागणार असतो, पण 23 जुलैच्या आधीच त्या मुलीचा बॉयफ्रेंड हा म्हणतो की हिला नोकरी कशी लागते आता मी बघतो. तोपर्यंत त्याचा गांगुर्डेचा व्हिडिओ त्या डोळ्यासमोर येतो. हे दोघे एकमेकांची कॉन्टॅक्ट करतात, पण ऐनवेळी संबंधित मुलगा मात्र बॅकआउट करतो. त्याने बॅकआउट केल्यानंतर त्याच्या जीवावरती आयोग प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट करून सांगतं की अरे असं तर काहीच घडलेलं नाही आणि निवळ ते म्हणतं की निवळ वर चाललेल्या गोष्टीत उथळ येते आणि नुसते आरोप आहेत, देर आर नो प्रूफ्स. व या सगळ्यामध्ये गांगुर्डे परत जातो आणि तो प्रेस कॉन्फरन्स मधल्या काळात माझ्या माहितीनुसार रोहित पवार पण या सगळ्यातले डॉक्युमेंट्स घेतात आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स करतात. आणि मग कंप्लेंट जो आहे तो कंप्लेंट आयोगाकडे जातो आणि तो म्हणतो हे बघा पेपर फुटलाय, माझ्याकडे याचे प्रूफ्स आहेत, या मुलीला हा पेपर मिळालेला होता आणि त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला तो पेपर पाठवला होता जो यातला कंप्लेंट होता, ज्याने चेष्टेवारी केलं असं तुम्ही सांगितलं, पण तसं नाही आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही माझी कंप्लेंट एंटरटेन केली पाहिजे आणि माझी कंप्लेंट घेतली पाहिजे. आयोग कंप्लेंट घेत नाही. हे जातात पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला FIR नोंद होते. मुंबईची क्राईम ब्रांच ह्याच्यावरती काम करू लागते आणि तोपर्यंत सुद्धा आयोग हे मान्यच करायला तयार नसतो की पेपर फुटला आहे. आता ज्यावेळी या सगळ्या प्रकरणात FIR दाखल होते त्यावेळी काय होतं, ही FIR दाखल झाल्यानंतर बरं का आयोग हे परिपत्रक काढतं, जे 25 म्हणजे काल रात्री उशिरा हे सगळं परिपत्रक आलेलं आहे. आणि त्यात सांगतं की आयोगामार्फत औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या संवर्गासाठी आम्ही जी परीक्षा घेतलेली होती 29 जुलैला जाहिरात या सगळ्या प्रकरणाची देण्यात 2025-29 जुलैला जाहिरात देण्यात आलेली होती. त्यानंतर 6 जे विभाग आहेत त्या विभागाच्या वेगवेगळ्या केंद्रांवरती जाहिरात घेण्यात आलेली होती. आणि 1 जुलै 2026 ते 22 जुलै 2026 यावेळी आम्ही या सगळ्या प्रकरणातली 488 उमेदवारांच्या मुलाखती आम्ही प्लॅन केलेल्या होत्या. आता या सगळ्यांची गुणवत्ता यादी पण आम्ही नंतरच्या काळात टाकली ग्रुपवर वेबसाईटवरती. तर संबंधित परीक्षेमध्ये म्हणजे जी 22 मार्चला परीक्षा कंडक्ट झाली 2026ला, यामध्ये गैरप्रकार झाल्याबाबत आयोगाला 22 मार्च ते 26 जुलै या कालावधीत ईमेलद्वारे काही उमेदवारामार्फत तसेच लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातले एक हे लोकप्रतिनिधी म्हणजे रोहित पवार आहेत. प्रश्नपत्रिका सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. या सगळ्या संदर्भात मी एक स्टोरी रेकॉर्ड केलेली होती. हे सगळं झाल्याचं आम्हाला समोर आलेलं आहे. आयोगामार्फत तातडीने याचे गांभीर्य लक्षात घेत व संवेदनशीलता, आता आयोग म्हणतो की आम्ही संवेदनशील आहोत आणि आम्ही गांभीर्य लक्षात घेतोय, आधी एंटरटेन करत नव्हते, ठीक आहे, लक्षात घेऊन याच तक्रारीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये आम्ही 27 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. आणि मग त्या अनुषंगाने DCP क्राईम ब्रांच जे आहेत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राथमिक चौकशी अहवाल सादर केलेला आहे. आणि या अहवालानुसार गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या अहवालानुसार एकाच उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याला लाभ झाल्याचे आम्हाला चौकशीत दिसून येत आहे, असा प्रथमदर्शनी निष्कर्ष काढला जातोय. या सगळ्यानुसार आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता, निष्पक्षता, आयोगातील सर्वसामान्य उमेदवाराची विश्वासार्हता वगैरे या सगळ्याने आम्ही आता ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आयोगाचं परिपत्रक. मूळ मुद्दा असा आहे की ज्या लव्ह स्टोरीपासून या सगळ्याची सुरुवात झाली ती लव्ह स्टोरी तर काय सक्सेसफुल होऊ नाही शकली. जी मुलं बिचारी बाकीची या सगळ्यामध्ये आणखी सिलेक्ट झालेली होती
तीही मुलं सक्सेसफुली काही आता अधिकारी होणार नाही आहेत, त्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहेत. आणि जिने पैसे देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं ते स्वप्नही काही तडीच नाही गेलं, ते स्वप्न भंगलं. आणि कशातून भंगलं तर प्रेमभंगातून. म्हणजे हे जर ब्रेकअप झालंच नसतं तर राज्यातल्या एवढ्या मोठ्या 10 वर्षानंतर कंडक्ट केल्या जाणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटलाय याबद्दल कोणालाच बाहेर कळलं नसतं. अधिकारी पण चिडीचूप, आयोगही चिडीचूप, जे क्लासची मंडळी ह्यात सहभागी आहेत, जे सगळे डील सेट करतायत तेही चिडीचूप, आणि जी पोरं सिलेक्ट झालीत ते तर कशाला सांगतील की आम्ही काय झोल केला आणि इथपर्यंत पोहोचलो. असं सगळं महाराष्ट्राच्या आत्ता तुमच्या आमच्या अवतीभोवती सुरू आहे. एक नाही, सतत पेपर फुटत आहेत, ह्या पेपर्सचे डील होत आहेत, ह्या पेपर संदर्भात रेट सेट केले जात आहेत, टक्केवारी ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नीट एक्झामने एक गोष्ट दाखवून दिली की ही बाहेरची क्लासेसवाली मंडळी याला फक्त जबाबदार नाहीत. तुमचे पेपर सेट करणाऱ्यांपासून जे प्रोफेसर्स कोणी असतील ते, तिथपासून ते आयोगाचे अधिकारी, ही सगळी मंडळी कशामध्ये अडकली आहेत? टक्केवारी. बाकी मुंबई तक बघत राहा. प्रेम प्रकरण असू, प्रेमभंग असू किंवा अशा पद्धतीचे पेपर फुटे असू, सगळ्या बातम्या तुम्हाला देणार आहोत.